एमबी नाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे. हा मानाचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतला महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथं सलामी देतो आणि मग पुढे जातो. ही परंपरा आहे. कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते. यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं. तसा दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे. आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे. इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण. आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात. आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये. आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये. म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं. त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता, आता प्रो गोविंदा देखील झालात. त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत. आणि मला आठवतं आहे जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळेस सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते. आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता. हा गोविंदा निर्बंधमुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले. आणि आज त्याच उत्साहाने, त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय. रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंदा दिसत आहेत. आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे जाते आहे. सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी त्यांचा आपण इन्शुरन्स काढला आहे. त्याचबरोबर प्रो गोविंदा आपण सुरू केला. त्याचबरोबर इथं सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी सेफ्टी नेट असेल, सगळ्या गोष्टींची काळजी गोविंदांनी घेतली पाहिजे. कुठलाही गोविंदा जखमी होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करते. आणि आपल्या गोविंदांनी देखील त्याची काळजी घ्यावी. शेवटी आपली कोणीतरी घरी वाट पाहत असतं. आणि म्हणून आपला सण उत्सव साजरा करताना आपण थर लावताना देखील काळजी घ्यावी. राजकीय हंडी सुद्धा 2 महिन्यांनी राजकीय हंडी विधानसभेची कोण फोडणार? विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार. कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरीसुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरीसुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलं आहे, त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत, त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल. आणि ही हंडी देखील महायुती फोडणार. लाडकी बहीण योजनेचा बोलबाला जो आहे तो सर्वत्र दिसून होत आहे. सर्वत्र बॅनर देखील त्या संदर्भात कुठले
दहीहंडी उत्सवामध्ये दहीहंडी उत्सवाचे लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकलेले सर्वत्र लोकप्रिय झालेली आहे. नाही, लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला. त्यांनाही 6,000, 8,000, 10,000 रुपये दिले. लाडकी बहीण जी आहे त्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टाव फोडणार तरीसुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली, लाडका शेतकरी पण आम्ही केला, त्याचबरोबर लाडका गोविंदा पण आम्ही केला. अजून काय पाहिजे? लाडका गोविंदाला पण आम्ही विमा दिला, इन्शुरन्स दिला, प्रो गोविंदा केला. त्याचबरोबर बघा गोविंदा, बघा तिकडे बघा. हिंदी में बता दीजिए सर, दही काला उत्सव किस तरीके से मनाया जा रहा है? लाडली बहनों की योजना के जो बैनर है वो भी दही काले उत्सव में नजर आ रही है. इस बार भी बहुत ही अच्छा प्रतिसाद ये दहीहंडी गोविंदा में दिखाई पड़ रहा है. हर साल की तरह सभी जगह पे ये गोविंदा का उत्सव जो है ये हमारी संस्कृति है, हमारी परंपरा है और इसे आगे बढ़ाने का काम ये सब गोविंदा करते हैं. ये टिम्मी नाके में ये आनंदीगे साहब ने ये शुरू की हुई दहीहंडी है. ये मानाची हंडी है. ये यहाँ पर सब लोग आते हैं और सलामी दे के आगे जाते हैं. इसलिए ये गोविंदा सुरक्षित रहे और इसलिए सभी गोविंदा को मेरा आह्वान है, अपील है कि सुरक्षितता बरताए और गोविंदा का उत्सव आप मनाएं. लाडली बहना का बैनर भी है, सरकार ने लाडली बहना भी लाई, लाडला भाई भी लाया, लाडला किसान भी लाया और लाडला गोविंदा भी लाया, क्योंकि प्रो गोविंदा भी शुरू किया. यहाँ पर उनके लिए इंश्योरेंस का प्रावधान किया है. आज पूरी तरह सुरक्षित गोविंदा ये उत्सव मनाने की मैं अपील करता हूँ और सभी लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ. इसको साहसी खेल का दर्जा भी दिया है. गोविंदाला आता साहसी खेळाचा दर्जा आपण दिलेला आहे. त्यामुळे गोविंदा हा देखील 7 समुद्र पलीकडे हा उत्सव चालू लागलेला आहे. गोविंदा पथकाने काळजी घ्या आणि सुरक्षित गोविंदा उत्सव साजरा करा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची काळजी घ्या आणि गोविंदा थर लावताना देखील एक या गोविंदामध्ये कोणी जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन मी करतो, विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.